Hello friends, today we are going to learn a lesson Be Smart from Standard 10. This lesson Be Smart gives you a formula for getting success in life. If you want to get success in life, you must have some goals in your mind. And for getting these goals, for completing your dreams, you have to work hard. For working hard, you have to go and use SMART methodology. What is SMART? SMART methodology means you can see there are 5 letters in a word SMART. SMART. S means specific, M means measurable, A means achievable, R means realistic, and T means time bound. Today, from this lesson, we have to learn what are the detailed meanings of SMART words. Okay, let us start this lesson. Be smart. Be smart. Let us look into the books. Champions are not made in gyms. Champions are made from something they have deep inside them. चॅम्पियन्स आर नॉट मेड इन जिम्स मीन्स चॅम्पियन्स हे कधीही जिममध्ये बनत नाहीत, अर्थात ते जिममध्ये व्यायाम करतात, मात्र जिममध्ये जाऊन फक्त व्यायाम करून ते कधीच चॅम्पियन्स बनत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स तेव्हाच बनतात जेव्हा त्यांच्यामध्ये वेगळं काहीतरी आत असतं. त्यांच्यामध्ये काय असतं? अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. डिझायर त्यांच्याकडं तीव्र इच्छा असते, ड्रीम त्यांचं स्वप्न असतं, अ व्हिजन आणि एक दृष्टी असते. दृष्टी, स्वप्न आणि तीव्र इच्छाशक्ती असल्याशिवाय कुणीच चॅम्पियन बनत नाही. दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडं स्किल अँड विल असणंही गरजेचं आहे. आता व्हॉट इज स्किल? स्किल म्हणजे कौशल्य आणि विल म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती. इच्छाशक्ती आणि कौशल्य ह्याही गोष्टी त्यांच्याकडं असतात. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. आणि त्याच वेळेला त्यांच्याकडं असणारी प्रबळ इच्छाशक्ती ही त्यांच्याकडं असणाऱ्या कौशल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंगर, जास्त मजबूत असते. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. Successful professionals thrive in the same manner. Successful professionals, यशस्वी झालेले सर्व व्यावसायिक थ्राईव्ह इन द सेम मॅनर. ते याच पद्धतीनं आपली उन्नती करून घेतात. थ्राईव्हचा अर्थ आहे प्रॉस्पर. प्रॉस्पर मीन्स उन्नती करून घेणे. यशस्वी व्यावसायिक याच पद्धतीनं उन्नती करून घेतात. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. ध्यानात ठेवा, आपल्या सर्वांच्याकडं नैसर्गिक गुणवत्ता असते. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ. आणि आपल्याकडं असणाऱ्या टॅलेंटचा उपयोग, गुणवत्तेचा उपयोग आपण जीवनामध्ये योग्य असं ध्येय ठेवण्यासाठी केला, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. नक्कीच आपण जीवनामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स. आपल्याला यश मिळणारच नाही इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. ते प्राप्त करण्यासाठी जर आपण कृती नाही केली, आपण धडपड नाही केली, तर आपण कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. Setting goals has two valuable assets, a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Setting goals has two valuable assets. कोणत्याही प्रकारचं ध्येय निश्चित करण्याचे दोन महत्त्वपूर्ण व्हॅल्युएबल मौल्यवान असे पैलू आहेत. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी याचा अर्थ आहे नवनिर्मिती क्षमतेची तुमच्याकडे असणारी जाणीव. अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. स्टेपिंग स्टोन याचा अर्थ आहे पायरी, महत्त्वपूर्ण पायरी. टू इल्युमिनेट द पाथ, तुमच्या ध्येयाचा मार्ग सुकर करणारी महत्त्वपूर्ण पायरी.
गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. तुमचं ध्येय जे आहे ते ध्येय तुम्हाला चार्ज करतं, तुम्हाला ते तुमच्या जीवनाची सूत्र जी आहेत त्या जीवनाचं संचलन करण्यास ते ध्येय मदत करतं. पर्स्युईंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. पर्स्युईंग देम, ध्येयाचा पाठलाग करणं, ध्येयाच्या पाठलाग करण्यामुळं तुमच्या भविष्यातील परिस्थितीची शाश्वती तुम्हाला मिळते. म्हणजे जर तुम्ही ध्येयाचा पाठलाग करत असाल, ध्येय प्राप्त करण्यासाठी कष्ट करत असाल, हार्डवर्क करत असाल, तर तुमच्या भविष्यातील चांगल्या परिस्थितीची शाश्वती तुम्हाला मिळते. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ. याच्यामुळे तुमच्या जीवनाची नौका व्यवस्थित दिशेनं जाण्यासाठी तुम्हाला मदत होते. टू स्टिअर मीन्स चॅनलाइज, योग्य मार्गक्रमण करणं. तुमच्या जीवनाची नौका योग्य मार्गक्रमण करण्यासाठी तुमचं ध्येय तुम्हाला मदत करतं. दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. की जीवन सहज जाऊ देणं, जीवनात जसं काही घडते तसं घडू देणं आणि एखादी नौका त्याला चालवणारी जर ते हँडल्स नसतील तर ती नौका जसं नदीमधून कोणत्याही दिशेनं भरकटत जाईल तसं आपण जीवन भरकटवू देण्यापेक्षा जीवनामध्ये ध्येय ठेवणं आणि त्या ध्येयाच्या दिशेनं पाठलाग जर आपण करत असू तर आपल्या जीवनाची नौका योग्य दिशेनं मार्गक्रमण करण्यास मदत होते. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. कोणतंही ध्येय ठेवणं हे सोपं वाटतं, बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. मात्र काही जणांसाठी मात्र ते अतिशय आव्हानात्मक असतं. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. कोणत्याही ध्येयाविना, म्हणजे कोणतंही ध्येय जर नसेलच तर फिअर ऑफ फेल्युअर, अपयशी होण्याची भीती टाळता येते. म्हणजे जर काही तुमच्याकडं ध्येय नसेल तर तुम्ही कधीच अपयशी होणार नाही आणि अपयशाची भीतीच असणार नाही. म्हणजे ध्येय नसलेली लोक अपयशी होतात आणि त्यांना त्याची भीतीही वाटत नाही. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी आयुष्यात आपल्याला काय मिळवायचे आहे हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं. टू अकम्प्लिश गोल एक्सपर्ट्स रेकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. ध्येय साध्य करायचं असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबण्याविषयी सुचवतात. स्मार्ट हॅज 5 letters, SMART. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग. स्मार्ट गोल्स ही एक विचार करण्याची विचार पद्धती आहे. दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस, की जी माणसांना यशस्वी बनवते. म्हणजेच माणसांना यशस्वी बनवण्याची स्मार्ट ही एक विचार पद्धती आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. Smart has 5 letters and now we are going to learn all these smart letters, SMART letters. We are going to learn the meanings, the detailed meanings of these 5 letters. Smart goals have a specific rubric. Smart goals म्हणजे स्मार्ट ध्येयांची एक मार्गदर्शक सूची तयार करण्यात आलेली आहे. The first word is specific. Specific involves identifying a specific area for improvement. याच्यामध्ये ठराविक क्षेत्र जे तुम्हाला सुधारण्यासाठी योग्य आहे, त्या सुधारण्यासाठी योग्य असलेल्या क्षेत्राची ओळख केली जाते, निवड केली जाते. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. नेमकं ते क्षेत्र जेवढं नेमकं असेल तेवढं ते प्राप्त करण्यासाठी सोपं जातं. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स. याच्यामुळे आपण एखाद्या क्षेत्र जितकं नेमकं असेल, अधिक नेमकं असेल, तितक्या उत्तम प्रकारे आपण ते ध्येय आपल्याला साध्य होऊ शकतं.
अँड वर्क टुवर्ड्स द गोल, आणि आपण तेवढ्या उत्तम प्रकारे त्यासाठी कार्य करू शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. एक्झाम्पल एक दिलेला आहे. जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर नेमकी तुमची कॅपॅसिटी, क्षमता किती आहे, किती क्षमतेचं घर तुम्ही बांधणार आहात, अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच, आणि ते बांधण्यासाठी तुम्हाला किती कालावधी लागू शकतो याची नेमकी जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे. दुसरं, द सेकंड वन इज मेजरेबल. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. ध्येयाचं परिमाण निश्चित जर एकदा केलं तर त्या दिशेनं आपल्याला विशिष्ट अशा पद्धतीचे मार्ग आखता येतात. धिस मेक्स इट इझी टू बेंच मार्क परफॉर्मन्स. याच्यामुळे आपण आपल्या कामगिरीचं मापन करू शकतो विदाऊट द गोल पिरियड, थ्रूआउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरिया टू इम्प्रूव्ह. आणि याच्याद्वारे आपण किती काळामध्ये ते ध्येय साध्य करणार आहोत आणि कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे याची जाणीव आपल्याला याद्वारे होते. व्हाईल प्लेइंग फुटबॉल, one's exact role and position has to be clearly defined. आपल्याला उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे, जेव्हा आपण फुटबॉल खेळतो तेव्हा त्या फुटबॉल या खेळामध्ये वन्स एक्झॅक्ट रोल, एखाद्या खेळाडूची नक्की काम काय आहे, एखाद्या खेळाडूनं नेमकी कोणती भूमिका बजावायची आहे, अँड पोझिशन, आणि त्याची स्थिती, त्याचं ठिकाण त्या ग्राउंडवर कोणतं असणार आहे हे व्यवस्थित त्याला समजावून दिलेलं असणं आवश्यक आहे. द थर्ड वन इज अचिवेबल. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेसिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. सेटिंग गोल्स म्हणजे ध्येय निश्चित करणं, कॅन बी कम्प्लिटली इन द डेसिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. तुम्ही त्यासाठी योग्य अशी कालावधी निश्चित करणं आवश्यक आहे. ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील अशी ध्येय ठरवावी लागतील. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक अ स्टेपिंग स्टोन. अशी जी ध्येय असतात ती ध्येय बऱ्याच वेळेला पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचं काम करत असतात. टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स, की ज्याच्याद्वारे आपण मोठ्या ध्येयांच्यापर्यंत पोहोचू शकतो. दॅट फर्दर डिफाईन्ड अ करिअर, आणि ज्याच्यातूनच आपलं करिअर निश्चित होऊ शकतं, आपल्या भविष्यातील कारकीर्द त्याच्यातून ठरू शकते. ॲज स्टुडंट्स, एक विद्यार्थी म्हणून, वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. एक विद्यार्थी म्हणून आपण कधीच राष्ट्राध्यक्ष बनू शकणार नाही, अ प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान बनू शकणार नाही, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. मात्र आपण एक प्रभावी कार्यकर्ता बनण्याचं स्वप्न नक्कीच पाहू शकतो. रिअलिस्टिक. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. It is important to create goals. आपण अशाच पद्धतीचं ध्येय निश्चित करणं महत्त्वाचं आहे. दॅट आर विदिन वन्स करंट स्किल, की जे एखाद्याच्या कौशल्यानुसार असतील, त्याला जी कौशल्य अवगत असतील त्या कौशल्यावर आधारित त्याचं गोल, त्याचं ध्येय असणं आवश्यक आहे. ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज, किंवा ती व्यक्ती कोणत्या क्षेत्रामध्ये क्षमतापूर्ण आहे, एक्सपर्ट आहे, त्यानुसार त्यानं ध्येय निश्चित करणं आवश्यक आहे. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम. एखाद्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणं वेळ खाऊ शकेल, म्हणजे त्यासाठी जास्त वेळ लागू शकेल. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. त्यामुळं कमी वेळामध्ये तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट होण्याची अपेक्षा करणं म्हणजेच हे अवास्तव आहे. रिअलिस्टिक याचा अर्थच आहे वास्तववादी. तुमची स्वप्न ही वास्तववादी असावीत, अवास्तव असू नयेत. Being realistic will make it easy to be successful at attaining goals.
बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी. एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही वास्तववादी असणं हे तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यामध्ये, यशस्वी बनवण्यामध्ये मदत करू शकेल. कीप डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह. डिफेन्सिव्ह मीन्स जस्टिफिकेटिव्ह, बचावात्मक. जर तुम्ही डिफेन्सिव्ह बचावात्मक राहत असाल अँड नॉट ॲग्रेसिव्ह आणि तुम्ही धाडस करत नसाल, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. याच्याद्वारे तुमचं स्वप्न हे वास्तववादापेक्षा वेगळं असू शकेल. बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले ध्येय हे वास्तववादी नसते. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड. आपल्या डोक्यामध्ये, आपल्या विचारामध्ये क्लिअर पिक्चर इन माइंड, आपल्या मनामध्ये सुस्पष्ट चित्र असणं गरजेचं आहे. अँड मस्ट हॅव द एबिलिटी टू ॲडहेअर टू दॅट पिक्चर. आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. ॲडहेअर मीन्स बाइंड. आपण त्या स्वप्नाशी बांधील असणंसुद्धा गरजेचं आहे. द नेक्स्ट वन स्मार्ट गोल्स इज टी, दॅट इज टाईम बाउंड, कालमर्यादित. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. Establish time parameters means एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण वेळेचं मापदंड आखणं आवश्यक आहे. ॲज इट विल हेल्प इनक्रीज फोकस, की ज्याच्याद्वारे आपलं लक्ष केंद्रित होईल, अँड अकाउंटेबिलिटी, आणि आपल्याला जबाबदारीची जाणीव होईल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. वजन जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला माहीत असतं की काय करावं लागतं. बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन. मात्र कन्सिस्टंट मीन्स स्टेडी, सातत्यपूर्ण, वेळेशी मर्यादा कालमर्यादित कृती केल्याशिवाय इट नेवर बिकम अ रियालिटी. ते सत्यात उतरत नाही. म्हणजे कालमर्यादित सातत्यपूर्ण कृती केल्याशिवाय आपलं वजन कमी होऊ शकणार नाही. इट मे बी एक्सरसाइज, मग याच्यामध्ये व्यायाम असेल, डाएट, आहार पद्धती असेल, अँड स्ट्रेस फ्री थॉट्स, आणि त्याचबरोबर तणावविरहित विचारसुद्धा असतील. ऑल दीज हॅव टू प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड. या सर्व गोष्टी आपण सराव केल्या पाहिजेत आणि इम्प्लिमेंट त्या सत्यात उतरवल्या पाहिजेत. विदाऊट हेजिटेशन, डाऊट ऑर इनडिफरन्स. कोणत्याही प्रकारच्या मनाच्या द्विधा मनस्थिती न करता, कोणत्याही प्रकारची डाऊट म्हणजे शंका न घेता, ऑर इनडिफरन्स उदासीन न राहता आपण या गोष्टी एक्सरसाइज, डाईट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स या गोष्टी आपण सत्यात उतरवणं, इम्प्लिमेंट करणं आवश्यक असतं. बट विदिन अ डेडलाईन. मात्र त्यासाठी सुद्धा डेडलाईन, ठरवलेली मुदत जी असेल त्या मुदतीमध्येच या गोष्टी करणं आवश्यक असतं. Visions, wishes, intentions and dreams are all valuable. They spark of imagination and encourage us to define where we want to reach. In order to get there, however, we need to bring live images down to earth and plan to execute our strategies. Visions, wishes, visions, दृष्टी, विशेष, इच्छा, intentions, आपला हेतू, अँड ड्रीम्स, आपली स्वप्न, आर ऑल व्हॅल्युएबल. हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन. या गोष्टी आपल्या इमॅजिनेशनला, आपल्या कल्पनाशक्तीला जागृत करतात. अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. आणि ते आपल्याला प्रोत्साहित करतात आपल्याला जिथं पोहोचायचं आहे तिथं जाण्यासाठी. म्हणजे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी या गोष्टी आपल्याला प्रोत्साहित करतात. इन ऑर्डर टू गेट देअर. आणि त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वी नीड टू ब्रिंग लाईव्ह इमेजेस. आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा प्रत्यक्षात सत्यात आणणे गरजेचं आहे. डाऊन टू अर्थ. आपण व्यवहारी असणं गरजेचं आहे. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज. आणि आपले ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, आपल्या ज्या योजना आहेत, कृतीच्या योजना आहेत, त्या कृतीत उतरवणं आवश्यक आहे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ. पुट फोर्थ मीन्स पुढं
देणं. द क्वालिटी अँड क्वांटिटी, आपली क्वालिटी, आपला दर्जा, अँड क्वांटिटी आणि आपलं प्रमाण म्हणजे कार्याची क्वालिटी, कार्याचा दर्जा आणि कार्याचं प्रमाण, हार्डवर्कचं प्रमाण ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ, आपण किती एनर्जी देतो त्या एनर्जीचा दर्जा आणि एनर्जीचं प्रमाण डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स, याचा डायरेक्ट परिणाम आपल्या निकालावर होतो, म्हणजे आपल्या यशस्वीतेवर होतो. तुमची एनर्जी जितकी जास्त असेल तेवढा तुमचा रिझल्ट चांगला असेल. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट, जीवन हे एखाद्या ट्रम्पेटप्रमाणे आहे. ट्रम्पेट मीन्स तुतारी, जीवन हे एखाद्या तुतारीप्रमाणे असतं. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, आपण जर त्याच्यामध्ये काही घातलं नाही, वी कांट गेट एनिथिंग आऊट, त्याच्यातून काहीच बाहेर पडणार नाही. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या तुतारीमध्ये हवा भरतो, त्या हवा भरल्यामुळं त्याच्यातून संगीत, आवाज बाहेर पडतो. तसंच जीवनामध्ये आपण आपले कष्ट दिले पाहिजेत, आपण आपला वेळ दिला पाहिजे, आपण हार्डवर्क केलं पाहिजे. तुम्ही जितकं जास्त जीवनामध्ये द्याल तितकं जास्त तुम्हाला जीवनाकडून मिळेल, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, यश म्हणजे अंधारामध्ये चालणं असतं. फाइंडिंग द राईट फुटिंग, यासाठी योग्य ठिकाणी पाऊल टाकणं. फुटिंगचा अर्थ आहे पाऊल, योग्य ठिकाणी पाऊल टाकणं. प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल, आपल्याकडे जे कौशल्य आहे त्या कौशल्यावर प्रभुत्व प्राप्त करणं. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि पुढच्या ठिकाणी पोहोचणं. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम, हे त्या सर्व आपण एखाद्या प्रॉब्लेमला, एखाद्या अडचणीला कशा पद्धतीनं सामोरं जातो त्याच्यावर ते अवलंबून आहे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर, आपण जिथे आहोत तिथून पुढं जाणं. टू वेअर वी वॉन्ट टू बी, आणि जिथं आपण असायला हवं, म्हणजे जे आपल्याला मिळवायचं आहे तिथंपर्यंत पोहोचणं. इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप, म्हणजेच पुढच्या पावलाच्या ठिकाणी योग्य ठिकाणी पाऊल ठेवणं, म्हणजेच आपण आत्ता जिथं आहोत तिथून जिथं जायचं आहे ते ठरवणं, म्हणजेच योग्य दिशेनं पाऊल टाकणं. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, आणि जेव्हा आपण पुढचं पाऊल टाकू, इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक, ते पाऊल मात्र न डगमगता टाकलेलं पाऊल असणं गरजेचं आहे. आणि या पद्धतीनं आपण या ठिकाणी लेट अस स्मार्ट हा लेसन पाहिलेला आहे. वी हॅव लर्न धिस लेसन, बी स्मार्ट. ऑल यू हॅव टू read this lesson again and again, and in next part I am going to take the activity sheet of this lesson, some questions from English workshop of this lesson, and you have to read and write all these questions and answers in your notebook. Okay, read this lesson again. Thank you.